नमस्कार मंडळी. आज आपण बटाटा राजम्याची रेसिपी बनवणार आहोत. तेही अगदी कमी वेळात, कमी गॅसचा वापर करून प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत. जे कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होते. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. सर्वात आधी आपण इथे घेतलेला आहे एक प्रेशर कुकर. याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे इतकं तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तुम्ही ते बघू शकता. आता छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आज आपण कोणताही वेगळा वाटण न बनवता पटकन बनणारी राजमाची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे कांदा थोडासा मऊ झाला की याच्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा एक अर्धा मिनिट आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण ह्याच्यात एक मध्यम आकाराचा मी बटाटा ॲड करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा इथे बटाटा तुम्ही स्किप केला तरीही चालेल. आता याला आपल्याला थोडंसं अजून पुन्हा 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मोठा चमचा इतका आलं लसणाची पेस्ट आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या प्रदेशातून किंवा कोणत्या राज्यातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर इथे तुम्ही बघू शकता एक अर्धा मिनिट आपण छान भाजून घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची आणि बटाटे. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे. हे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बारीक चिरून घेतलेले टोमॅटो ह्याच्यात ॲड करून घ्यायचं असेल तर तसंही तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी एक 2 ते 3 तास भिजवलेले राजमा ह्याच्यात ॲड करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. छान असं 2 ते 3 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं अर्धा मिनिटं पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात मसाले ॲड करणार आहोत. एक मोठा चमचा इतकं मी लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतकं धनेपूड, पाव चमचा इतकं हळद, त्याचबरोबर चवीपुरतं आपल्याला ह्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनिटं पुन्हा आपण याला छान असं भाजून घेऊया, म्हणजे जे मसाले आहे ते व्यवस्थित मिक्स होतील. इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला एक 2 कप इतकं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की इथे थंड पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं नाहीये. गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ह्याला छान आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर झाकण लावून आपल्याला ह्याचे 2 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवून तयार होणारी हे राजमा बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. भरपूर लोकांकडे एल-पी-जी गॅसची प्रॉब्लेम चालू आहे, तर पटकन बनणारी अगदी 2 शिट्ट्यांमध्ये अगदी 10 मिनिटाच्या आत हे बनणारी भाजी आहे आणि तुम्ही ही भाजी भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही पातळ भाजी केली की आपल्याला डाळ जी आहे त्याची सुद्धा गरज लागत नाही मंडळी. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 2 शिट्ट्या पटकन झालेल्या आहे आणि आपली जी भाजी आहे मस्तशी बनवून तयार झालेली आहे. 2 शिट्ट्या झाले की मी गॅस बंद करते आणि जेव्हा बऱ्यापैकी याचं जे गॅस आहे ते निघून जातं, थंड होतं, त्यानंतर मी ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. कोणताही वेगळा मसाला आपण याच्यात वापरलेला नाहीये. फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर आपण केलेला आहे. तरी तुम्ही बघू शकता छान अशी तर्रेदार, रस्सेदार आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. मी याला भाताबरोबर सर्व्ह करते. तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.